नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. जय महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दुःखद बातमी समोर आली आहे. पद्मश्री सिंधुताई सपकाळ या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. थोर समाजसेविकेच्या निधनानं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निराधारांचा आधार हरपलाय, हजारोंचा परिवार पोरका झालाय. बोल ना. करण्यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय विश्वजित कदम साहेब कृषी राज्यमंत्री यांना मी आमंत्रित करतो. राज्य शासनाच्या वतीनं मान्य पुष्पचक्र अर्पण करा. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. पुण्यामधली थेट दृश्य आपण पाहत आहोत. त्यांचा पार्थिव शेवटच्या दर्शनासाठी स्मशानभूमीत ठेवण्यात आले. अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहेत, श्रद्धांजली देत आहेत. अनाथांच्या या माईंना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं जमाव जमलाय. शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होत आहेत. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. सिंधुताईंच्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळलाय. सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सिंधुताई महानुभाव पंथाच्या असल्यानं त्यांचा दफनविधी होणार आहे. सिंधुताई या 74 वर्षाच्या होत्या. महिन्याभरापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होतं. अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांचे जीवन हे संघर्षमय होतं. वयाच्या 9व्या वर्षी वयानं 26 वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अनेक संघर्षांना सामोरं जात असताना त्यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्वीकारलं. सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी 1994 साली पुण्यात
पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवण येथे ममता बालसदन संस्थेची स्थापना केली. त्यानंतर ध्वजहस्तांतरणाचा कार्यक्रम होईल. माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांना सदर ध्वज हस्तांतरित करण्यात येईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे जावं.
यानंतर परिसरात उपस्थित इतर मान्यवर असतील त्यांनी कृपया कोरोना नियमाचं पालन करून सामाजिक अंतराचं पालन करून सिंधुताई म्हणजेच अनाथांच्या माई यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यांच्या कन्या ममता यांना अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांना शेवटचा निरोप आपण देत आहोत. पुण्यामधली ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. ठोसर पागेमध्ये त्या स्मशानभूमीमध्ये सिंधुताईंच्या पार्थिवाचं दफनविधी केला जाणार आहे. अजूनही अनेक नागरिक सिंधुताईंचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहेत. काही वेळात सिंधुताईंचं पार्थिव त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी केला जाणार आहे. शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यांना बंदुकांची सलामीही देण्यात आली. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे. अतिशय खडतर असा सिंधुताईंचा जीवन प्रवास होता. आईच्या विरोधामुळे आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावं लागलं. कोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावरती आणि रेल्वे स्थानकावरती त्यांना राहावं लागलं. स्वतःला आणि मुलीला जगवण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी 6 अनाथाश्रम स्थापन केले. त्यामध्ये अनाथ मुलांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करून दिला. त्यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांनाही मदत केली. आतापर्यंत सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. मी सिंधुताई सपकाळ या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावरती आधारित चित्रपटाची 54व्या लंडन चित्रपट महोत्सवामध्ये वर्ल्ड प्रीमियरसाठी निवडही करण्यात आली होती. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटानंतर सिंधुताई महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचल्या. काही वेळात सिंधुताईंच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अलीकडे सिंधुताई यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं.
महाराष्ट्र सरकारकडून त्यांना 2012 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. असे एकूण 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुताईंना मिळाले. त्यांच्या कार्याचा गौरव जितका करावा तितका कमीच आहे. सिंधुताईंच्या पार्थिवावरती अंत्यविधी सुरू आहे. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. सिंधुताईंच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. काही शेवटचे अंत्यविधी सुरू आहेत. वयाच्या 9व्या वर्षी वयानं 26 वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अनेक संघर्षांना सामोरं जात त्यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्वीकारलं. सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावामध्ये ममता बाल सदन संस्थेचीही स्थापना केली. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी स्वीकारली. सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. घराला कुलदीपक हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधुताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं. गाव लहान असल्यानं सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं शिक्षण फक्त 4थी पर्यंत झालं. संकटांना सिंधुताई कधीच खचल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. तेवढ्याच हुशारीनं, तेवढ्याच उमेदीनं त्या उभ्या राहिल्या. सिंधुताई स्वतःसाठी जगल्या नाहीत, अनाथांच्या सेवेसाठी जगल्या. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य अनाथांच्या सेवेसाठी वाहून घेतलं. अनाथांप्रमाणेच त्यांनी अनेक बेघर आणि निराधार महिलांनाही आधार दिला. सिंधुताईंचं कर्तृत्व हे प्रत्येकाला प्रेरणादायी असंच आहे. सिंधुताई यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाला अशा भावना विविध स्तरातून उमटत आहेत. सिंधुताई यांच्या पार्थिवावरती काही शेवटचे विधी करण्यात येत आहेत. त्यांना शेवटचं वस्त्र त्यांच्या पार्थिवावरती ठेवण्यात येत आहे. काही वेळातच त्यांचा दफन विधी केला जाईल. अनेकांच्या जगण्याचं बळ आणि प्रेरणा सिंधुताई या होत्या. अनेक निराधारांचा आधार होत्या. आज सिंधुताईंमुळेच प्रत्येकाच्या जगण्याला, अनेकांच्या जगण्याला
वेगळी आशा मिळाली, दिशा मिळाली, जगण्यासाठी नवी उमेद मिळाली. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांनी प्रत्येकावरती तेवढीच माया केली. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावरतीच आईप्रमाणे त्यांनी माया केली. सिंधुताईंचा मूळचा स्वभावच मायाळू होता. स्वभाव मायाळू असला तरीही एक कणखरपणा त्यांच्यामध्ये होता. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांचं भाषेवरतीही तेवढंच प्रभुत्व होतं. मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेवरतीही सिंधुताईंचं प्रभुत्व होतं. त्यांची वक्तृत्व कला वाखाणण्याजोगी होती. सिंधुताई जेव्हा बोलायला लागायच्या तेव्हा ऐकणारे रसिक, श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे. सिंधुताईंना ऐकत राहावं वाटायचं त्यांना. सिंधुताई आपल्या बोलण्यातून, आपल्या भाषणातून नेहमीच दुसऱ्यांना मार्गदर्शन करायच्या, जगण्याची प्रेरणा द्यायच्या, ऊर्जा द्यायच्या. वयाच्या 74व्या वर्षीही त्यांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा होता. त्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असतानाही त्यांना आपल्या मुलांची काळजी होती. आपल्या आश्रमामधली मुलं काय करतात त्यांची विचारपूस ही त्यांनी केली होती. सिंधुताईंना अखेरचा निरोप आपण देत आहोत. सिंधुताईंचं पार्थिव आपण पाहत आहोत. सिंधुताई यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यांच्या पार्थिवाच्या प्रदक्षिणाही घालण्यात आल्या. सिंधुताईंची अखेरची यात्रा आपण पाहत आहोत.
सिंधुताईंनी जीवनभरामध्ये अनेकांना खांदा दिला, जगण्यासाठी बळ दिलं. आज त्यांना शेवटचा खांदा देण्यासाठी येथे हजारोच्या संख्येनं जमा उपस्थित आहे, नागरिक उपस्थित आहेत. भजन कीर्तनाचा आवाज येत होता. या ठिकाणी भजन कीर्तनही करण्यात आलं. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप आपण देत आहोत. काही वेळातच सिंधुताईंच्या पार्थिवावरती दफनविधी करण्यात येतील. त्यांचं पार्थिव दफन केलं जाईल. महानुभाव पंथाच्या सिंधुताई सपकाळ यांचा दफनविधी करण्यात येईल. एक मोठ्या युगाचा असा अंत झालेला आहे, अस्त झालेला आहे. सिंधुताईंना साश्रू नयनानं निरोप देत आहोत आपण. सिंधुताईंचं जीवन, त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर असा होता. मात्र त्यातूनच त्यांना समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली, अनाथांची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सिंधुताई यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट मी सिंधुताई सपकाळ आला. त्यानंतर त्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये पोहोचल्या. त्यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट पाहून त्या म्हटल्या, मी हे आयुष्य जगले आहे. आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना त्यांनी म्हटलं होतं, त्यांचा अभिनय पाहून त्यांनी म्हटलं होतं, मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस. सिंधुताईंच्या जाण्यानं सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.